सत्वर सावध भावे मनुजा सत्वर सावध भावे मनुजा सत्वर सावध भावे मनुजा सत्वर सावध भावे मनुजा रे
ओम नमो प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानेकमूर्ते निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। पंढरीनाथ महाराज की, श्री परम पूज्य सद्गुरु वासुदेव महाराज की। रामकृष्ण। संत कवी मैपती यांचं हे पद आहे किंवा अभंग आहे। सत्वर सावध व्हावे मनुजा, सत्वर सावध व्हावे, मागे धावतसे अंततः का निश्चिंत बसावे। सावधपणा हा मनुष्याला अत्यंत जरुरीचा गुण आहे। आता आपण म्हणाल संत कवी मैपती आपल्या पदामध्ये सावधपणाबद्दल बोलताना किंवा लिहिताना एक संत कवी म्हणजे पारमार्थिक विचारांचा संत कवी आपल्याला प्रपंचाबद्दल किंवा व्यवहाराबद्दल काय शिकवणार। पण आपण या गोष्टीचा अगदी बारकाईने जर विचार केला ना तर आपल्याला समजून चुकेल की सावधपणा हा फक्त परमार्थाचाच लागतो असं नाही, तर त्याची जरुरी प्रपंचातही आहे किंवा व्यवहारातही आहे। व्यवहार कसा असतो? आपण आपल्या जीवनामध्ये ध्येयवादाने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, धडपडत असतो आणि ह्या मार्गावर ज्या एकंदरीत संधी येत असतात त्या जर आपल्याला वेळेत साधल्या पाहिजे तर आपण अत्यंत सावध असलं पाहिजे। सावधपणा नसला आणि एखादी संधी येऊन गेली आपल्याला कळणार पण नाही, म्हणून लक्षपूर्वक आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे। सावधपणा नको कुठं? सावधपणा हा परमार्थातच लागतो असं नाही, तर तो प्रपंचातही लागतो का? सावधपणा कुठं कुठं लागत नाही याच्यावर राष्ट्रसंत रामदास स्वामींनी एक सुंदर ओवी लिहिली आहे, श्लोक लिहिला आहे। ते म्हणतात सावधपणा कुठं लागत नाही किंवा कुठं हवा, किंवा त्यांनी एक त्रिसूत्री आपल्याला या ओवीमध्ये सांगितली आहे आणि या त्रिसूत्री प्रमाणे जर आपण आपल्या आयुष्यात वागलो तर तो मनुष्य धन्य सिद्ध यशस्वी झाल्यापासून राहणार नाही। काय म्हणतात रामदास स्वामी? पहिले ते हरिकथा निरूपण, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी। अरे सावधपणा कुठं लागत नाही, सर्व विषयी या एका शब्दाने रामदास स्वामी म्हणतात की सावधपणा हा आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागतो। एकंदरीत आपल्या आयुष्यात आपण ध्येयवादाने प्रेरित होऊन ज्या ज्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी येणाऱ्या संधींचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर सावधपणा हा अत्यंत महत्वाचा गुण आहे। आपण एकंदरीत आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर आपल्याला जे आयुष्य दैवी कृपेनं म्हणा ईश्वरी कृपेनं म्हणा जे मिळालेलं असतं, कोणाला 60 वर्षाचं, कोणाला 70 वर्षाचं, कोणाला 50 वर्षाचं। पूर्वी आपल्या भारताची आयुर्मर्यादा भरली होती 100 वर्ष, म्हणजे जुन्या लोकांचे जे श्लोक वगैरे असतात, आयुर्वर्षे शतमृणा असा उल्लेख तिथं केलेला आहे। म्हणजे आपल्या भारताची पूर्वीची ठरलेली होती सरासरी आयुर्मर्यादा 100 वर्ष। म्हणून पूर्वीची लहान मंडळी किंवा तरुणांनी जर जुन्या जाणत्यांना नमस्कार केला तर ते आशीर्वाद द्यायचे, शतायुषी भव। आता आपली आयुर्मर्यादा कमी झालेली आहे, म्हणजे हा आशीर्वाद देणारा 100 वर्ष जगेल की नाही याची शाश्वती नाही। पण अशी 100 वर्ष प्रत्येकाला मिळतातच असं नाही। आता सांगितल्याप्रमाणे कोणाला 50 वर्ष, कोणाला 60 वर्ष, पण या 60 किंवा 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं? तर विद्यार्जन करायचं, शिकून घ्यायचं, नंतर नोकरी धंदा व्यवसाय
लग्न, प्रापंचिक सुखांचा अनुभव घेणं आणि त्यानंतर परमार्थ म्हणा, समाजकारण म्हणा, म्हणजे विद्यार्जनाचं वय बालपणी, तरुणपणी नोकरी, धंदा, व्यवसाय, विवाह, संसार वगैरे, आणि नंतर परमार्थ. म्हणून सुभाषितकारांनी एक सुंदर श्लोक लिहिला. 4 अशा व्यवहारातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. काय म्हणतात ते? निर्वाण दीपे किमुतैल दानम, निर्वाण दीपे किमुतैल दानम, चोरे गदेवा किमु सावधानम, चोरे गदेवा किमु सावधानम, वयोगते किं वनिता विलासा, वयोगते किं खलु सेतु बंद पंढरीनाथ महाराज की जय. निर्वाण दीपे किमुतैल दानम. आपल्या घरात देवाच्या पुढ्यात जो नंदादीप आपण पेटत ठेवतो ना, तो न विसता सतत तसा पेटत राहावा म्हणून आपण लक्षपूर्वक त्याच्याकडे ते घातलेलं तेल कमी होत आलंय का, मग वाद विझण्यापूर्वी ते कमी होत आलेलं तेल भरीस घालणं, याला सावधपणा म्हणतात. आणि तो अखंड तसा तेवत राहतो म्हणून त्याला नंददीप म्हणतात. दुसरं उदाहरण, चोरी होण्यापूर्वी सावधपणा हा महत्वाचा, हा शहाणपणा. चोरी झाल्यानंतर आपण किती प्रयत्न केले, तक्रार केल्या, पोलिसांमध्ये गेलो, त्यांनी शोधाशोध केली, माणसाला सापडत नाही म्हणून कुत्री आणली, पण गेलेला माल किती मिळतो हो, किती मिळतो. म्हणून चोरी होण्यापूर्वी सावधपणा हा शहाणपणा. आपल्या तिथं एकाच मंदिरामध्ये फंडपेटी 4-4, 5-5 वेळा तोडतात, तरी कोणी तिथं सीसीटीव्ही बसवत नाही. मग हा शहाणपणा झाला की मूर्खपणा. म्हणजे एकदा चोरी झाली की मग आपण कितीही शोधा, हुशार चोर असेल ना तर तो इकडे चोरी करून तो कुठं पसार झाला आपल्याला नाही भेटणार, मग तक्रार करा, काय हवं ते करा. म्हणून चोरी होण्यापूर्वी सावधपणा हा शहाणपणा. तिसरं उदाहरण, वयोगते की वनिता विलासा. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे एकंदरीत आपल्या आयुष्याची वयोमर्यादा जर आपण 50-60 वर्ष धरली तर विद्यार्जनासाठी साधारण वय वर्षे 1 ते 25. म्हणजे ह्या 25 वर्षापर्यंत आपण शिकावं, म्हणजे नोकरी धंदा करणे एवढी पात्रता मिळवावी. सावधपणानं आणि पश्चातापानं एखादा 25च्या नंतर जर गमभन शिकायला लागला तर ते किती योग्य दिसेल. प्रपंचासाठी 25 ते 50, साधारण गृहस्थाश्रमासाठी 25 ते 50 अशी वयोमर्यादा, जिथं आपण विवाह करावा, वैवाहिक सुखांचा अनुभव घ्यावा, संसार करावा. 50 नंतर जर एखादा नवरी शोधायला लागला तर कसं दिसेल ते. म्हणजे याच्यावर विडंबनात्मक नाटकं लिहिण्यात आली. सामाजिक विदारण, प्रौढ बाला विवाह, जरठ बाला विवाह, संगीत शारदा वगैरे इत्यादी. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ज्या वयामध्ये ज्या गोष्टी केल्या तर शोभतील त्या वयामध्ये त्या गोष्टी करणं म्हणजे सावधपणा साधणं आहे. आणि असा जो कोणी सावधपणा साधतो तो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी राहतो. आपण राजकीय उदाहरण जर घेतलं तर आपल्या अखंड महाराष्ट्राचं म्हणा किंवा भारताचं स्फूर्ती दैवत शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं उदाहरण आपल्याला आठवतं. पुढच्या महिन्यात 19 तारखेला त्यांची जयंती आहे, शिवजयंती आहे, आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र, गोवा आणि इतर भारतामध्ये ती साजरी केली जाते. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खान त्यांच्या भेटीसाठी येत होता, त्यानं महाराजांना काय निरोप पाठवला, म्हटलं तुझ्या बाबा बरोबर विजापूरच्या दरबारातला मी बरोबरचा मानकरी आहे, मांडीला मांडी टेकून बसणारे आम्ही सरदार आहोत आदिलशहाचे. आदिलशहाचा सरदार म्हणून नाही तर तुझा काका म्हणून तुझ्या भेटीला येतो. अफजल खानाच्या या गोड गोड बोलण्यावर महाराज जर बोलले असते तर काय झालं असतं. पण महाराज अत्यंत सावधपणाने ते चिरकत, तो जिरेटो, ती वाघ नख असे त्याला भेटायला गेले. आणि पुढे जे काही झालं तो इतिहास अफजल खानाचा कोथळा त्याने बाहेर काढला. म्हणून मनुष्याच्या अंगी जे उच्च प्रतीचे गुण आढळतात. शिवाजी महाराज फक्त स्वराज्य घेण्यामध्ये आणि किल्ले जिंकण्यामध्ये प्रसिद्ध नव्हते, तर औदार्य आणि सत्कृती हे सगळे मनुष्याच्या उच्च तळावरले हे गुण
हे महाराजांमध्ये दिसतात आणि म्हणून त्यांना अवतारी पुरुष मानलेले आहे. आताच मी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांची शिवजयंती पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि थोडीशी शिवाजी महाराजांची स्तुती म्हणून धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा महान महाराजा तशीच त्याची प्रजा गाती गुणगान तशीच त्याची प्रजा गाती गुणगान धन्य धन्य शिवाजी राजा महान महाराजा तशीच त्याची प्रजा गाती गुणगान महान महाराष्ट्राची निर्मिती केली आणि सावधपणा हा अत्यंत महत्वाचा गुण महाराजांच्या अंगी होता. आता तुम्ही एक शंका म्हणाल की आम्हाला जर 100 वर्षाचं आयुष्य मिळालं तर आम्ही सगळे हे जमू, म्हणजे विद्यार्जन, नोकरी धंदा आणि मग परमार्थ. पण एकूणच जर आयुष्य 25-30 वर्षाचं मिळालं तर मग त्यात ते विद्यार्जन कधी करायचं, नोकरी धंदा, प्रपंच आणि मग तुमचा तो देवदेव, हे सगळं कसं बसवायचं 25 वर्षामध्ये? मनुष्यानं जर ही शंका पुढे आणली ना तर ती त्याच्या कमीपणाला समर्थनीय ठरेल. आयुष्य 100 वर्षाचंच हवं असं नाही. अगदी कमी आयुष्यामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या अनेक व्यक्ती आपल्या या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत. एखादा उत्तम क्रिकेटर फक्त 2 तास तो खेळपट्टीवर खेळतो, पण असा तडाखेबाज खेळतो, 2 तासात तो आपलं शतक करून जातो, आपल्या संघाचा विजय निश्चित करून जातो. परमार्थामध्येही अगदी थोडक्या वेळेत असं कार्य केलेले व्यक्ती होऊन गेलेले आहेत. पैकी आपले ज्ञानेश्वर माऊली अगदी 21 वर्ष ज्ञानेश्वर माऊली या जगामध्ये वावरले. मी श्रद्धावंतांच्या श्रद्धेला धक्का न लावता बोलण्याचा प्रयत्न करतो. 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली समाधीला बसले. 21 वर्षापर्यंतच त्यांचा चालता बोलता देह या जगामध्ये कार्यरत राहिला. पण या 21 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अमृतानुभवासारखा ग्रंथ, अनेक विरहिण्या, अनेक श्लोक लिहून त्यांनी सामाजिक जीवनामध्ये दीनदुरितांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. वयाचे 100 वर्षच हवी असं नाही. पूर्वरंग आटोपण्यापूर्वी आणखी एक लहानशी कथा सांगतो. शिवलीलामृतामध्ये एक उल्लेख आहे. एका घरामध्ये मूल नव्हतं. मग शिव उपासनेनं त्यांना एक पुत्र झाला. त्याचं नाव मार्कंडेय बरं का. पण त्याच्या जन्मावेळी असं ठरलं की याला फक्त 16 वर्षाचं आयुष्य. अगदी गोड मुलगा. हा मार्कंडेय जसा जसा मोठा होऊ लागला, 5 वर्षाचं वय, त्याची आई त्याला जवळ घ्यायची, त्याचे मुके घ्यायची आणि रडायची. या मुलानं हे पाहावं आणि एक दिवस त्याला आईला विचारलं, आई तू मला जवळ घेतेस आणि रडतेस का?
माझं वागणं तुला आवडत नाही का? माझ्याकडून काही चूक होते का? माझ्यामुळे तुला दुःख होते का? आई म्हणाली, नाही रे बाळा, उलट तुझ्यासारखा गोड सद्गुणी मुलगा आमच्या सारख्याच्या पोटी जन्माला यावा हे आमचं भाग्य आहे. परंतु असं आहे की तुला आयुष्य फार नाही. 16व्या वर्षी मृत्यू तुला आमच्यापासून हिरावून नेणार आहे आणि याचंच मला दुःख वाटतं. 5 वर्षाचा मुलगा त्याने हे ऐकलं आणि आईला म्हणाला, अगं आई, 16व्या वर्षी ना? मग आता तर मला 5वं वर्ष चालू आहे, अजून माझी 11 वर्ष शिल्लक आहे. मग या 11 वर्षात मी अशा देवतेची उपासना करीन ज्याला मृत्युंजय असं म्हणतात. भगवान शिवशंकरांच्या अनेक नावामध्ये मृत्युंजय हे एक नाव आहे, ज्यांनी मृत्यूला जिंकलंय. आणि हा मार्कंडेय रोज शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याची पूजा करू लागला, आराधना करू लागला. मगाशी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी बोलून गेलो की उपासना भक्ती कशासाठी करायची याचं उत्तम उदाहरण आपल्याला या मार्कंडेयाच्या चरित्रामध्ये मिळतं. मृत्यू टाळण्यासाठी त्यानं भक्ती केलेली नाही किंवा भीतीनंही त्यानं भक्ती केलेली नाही. जशी जशी वर्ष पुढे जाऊ लागली याला आता आत्मविश्वास वाढला आणि हा म्हणू लागला, आता येऊ दे मृत्यू, मृत्यूचं स्वागत करायला मी तयार आहे. भगवान शिवशंकरांची उपासना करता करता इथं मृत्यू यावा यापेक्षा भाग्याची गोष्ट कसली. मृत्युंजय भालचंद्र शरण मी तुला, मृत्युंजय भालचंद्र शरण मी तुला, जन्म मरण
समान. त्याच्या हृदयातील आणि डोक्यातील मृत्यूची भीती गायब. आणि करता करता याच्या 16 वर्षाची मर्यादा पूर्ण झाली. आणि याला नेण्यासाठी यमराज स्वतः आले. त्या म्हैसावर बसलेली ती उग्र मूर्ती. 16 वर्षाच्या मार्कंडेयाला नेण्यासाठी यमराजांना स्वतः यावं लागलं. आपल्यासारखा कोणी असला तर साधा हवालदार पाठवला असता, दारे घेऊन त्याला पकडून घेऊन या. पण अशा अधिकारी भक्ताला नेण्यासाठी स्वतः यमराज आले आणि त्यांनी फास टाकला. पण यमानं टाकलेला हा फास मार्कंडेयाला न पडता पिंडी सकट मार्कंडेयाला पडला. यम ओढतोय आणि इथं भगवान शिवशंकर संतापित झाले. अरे म्हटलं, हा माझा मदतनीस, शिव ही रुद्र शक्ती, जगाचं संवाराचं खातं माझं, आणि हा माझा मदतनीस माझ्यावरच फास टाकतोय, बड्या साहेबावरच गुरगुरतोय. मग त्रिशूळधारी शंकर तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, का रे, तुला तुझ्या अधिकाराचा माज चढला का? माझ्यावरच फास टाकतो. यम म्हणाला, क्षमा असावी महाराज, आपला अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, पण ह्याची वेळ झाली, याला न्यायला आलो. म्हटलं, आता नेता येणार नाही. नेता येणार नाही, पण याच्या जन्मावेळी असं ठरलं होतं की 16व्या वर्षी याला घेऊन जायचं. अशी घटनाच ठरलेली आहे, तुम्हीच ठरवली आहे. मग आता असं कसं? भगवान शिवशंकर म्हणाले, हो, घटना अशी ठरवली आहे, आम्हीच ठरवली. पण आता घटना दुरुस्ती करायचाही अधिकार आम्हालाच आहे की नाही? आता घटना दुरुस्ती, याला आता नेता येणार नाही, आम्ही सांगू तेव्हा त्याला घेऊन जा. तर या गोष्टीवरून किंवा या दृष्टांतावरून मला एवढंच सांगायचंय की ज्या मुलाला वयाच्या 5व्या वर्षी समजतं की 16व्या वर्षी मृत्यू त्याला घेऊन जाणार आहे, पण तो भ्याला नाही, निराश झाला नाही. नैराश्य, औदासीन्य, चालढकल, आळशीपणा, बेफिकीरपणा हे मनुष्यामधले दुर्गुण. मनुष्याला इथं ज्या सद्गुणांचा परिपोष केला आहे तिथं काही हे दुर्गुणही ठेवले आहेत. आणि ह्या दुर्गुणावर जर मात करायची असेल तर आपल्याला एक गुण अंगी बाळगला पाहिजे, आणि तो म्हणजे सावधपणा. आणि ज्यानं हा सावधपणा बाळगला तो मनुष्य पूर्ण तृप्तीला, समाधानाला पोचलेला आहे, यशस्वी झालेला आहे. म्हणूनच आपल्या मूळ पदामध्ये संत कवी मैपती म्हणतात, सत्वर